1000 आता कुठं मागणे मागा बाबा काय देताल ते तुम्हाला बरंच आहे की आम्हाला नाही तरी पण किती असा वाटतं मला सांगा ना, हं? किती असायला पाहिजे तुम्हाला पगार? 4-5 हजारापासून वाटतंय साहेब. काय एक सरळ विकत घ्यावा लागत या हा माल देते उली तिरी पसा कुडतात शेती बी नाही आम्हाला बक्कळ. तुम्हाला पगार महिन्याची महिन्याला भेटतो का? हा? पगार महिन्याची महिन्याला भेटतो का कधी? महिन्याला का 2 महिन्याला अडचण झाली की देतात, 3 महिन्याला परत येतात. आता किती दिवस झाला तुम्हाला पगार भेटला? चैत महिन्यात झालेले पाडव्याच्या वक्ताला पाडू शकलो म्हणजे महिन्याची महिन्याला तुम्हाला पगार होत नाही नाही. आणि होतोय ते लय कमी होतोय पगार. आमचा गाव महागच का मग की पडते हा. आडच काय येते ते महिन्याच्या महिन्याला नाही मिळत नाही तर कशा पुरा येतो बघा दवाखाना त्याच्यातच. आता छोटे लेकर शेतकरी तर कारखाने करू करू जार इथं हा, कोणाला एकर कोणाला 2 एकर आहेत अशा त्या जमिनी. माझ्या तर लेकराला 1 एकर 3 पोरं होते मला. माझ्यानं तर एका पोरानं दागा दिला औषध पिऊन. आता काय सांगा तर आता कुठं तुम्हाला आता तितके आम्हाला काय येतील तितके काही तितके ते दवाखाना वागवितात ही वागवितात. आता काय करावा. तुमच्या सुनाला पगार आहे का मग? आमच्या हाय की त्या सोनाला काय नाव आहे त्यांचं? शारदाबाई संतूसाठी आहे तिला आहे पगार. त्यात नाव आहे बरं का? हा. घेतलं वाटतं आपण ते. हा. ठीक आहे आणता करा तुमचं. कर्माशी. तुमच्या पोराला किती पोर आहेत ते ज्यांनी त्या म्हणजे आत्महत्या केली त्यांचा? पोरगा आहे. एकच पोरग आहे. कितीला आहे ते? 9वीला यंदा 10वीला बसते. बरं बरं. 2 मुलं. कुठल्या शाळेत आहे ते? हा. इथंच आहे आपल्या आडसला. अडचण जातं का? हा. बरं. काय कधी मुलांना आत्महत्या केली तुमच्या? 10-12 वर्ष झाले की बघा. बरोबर झालं. त्याच्यावर काय कर्ज होतं का? का आता आम्हाला सांगितलं नाही बाबा. आमचा मालक जरा देवदेवाच्या नादात होता बालाजीकड. आता आमची तर कथा सांगायसारखी सध्या नाही. आमचे जी मालक वाटत तीच आता घराने आमच्या माम्या मग गणगोत आहे आमचं. माझं तिकडं ते घर आहे तिकडंच. वरती पलीकडे हा. मग त्या लेकानं बायकोला सांगितलं पण आम्हाला सांगितलं नाही ना. बालाजीकडे आमचा मालक राहिला. 4-5 ते वर्ष पोरग मेलं तसं तर इकडे आलंच नाही आमचं मालक. आलं 1 वर्ष कसं तरी. आता 5-6 वर्ष आमचा मालक बी चुकून 5 वर्ष झालंय बघा. आता तुम्हाला काय सांगू आता. मग ते त्यांचा पत्ताच नाही कुठे ते नाही कुठं म्हणून गेले होते? बालाजी. तिकडंच आहे का हे तर? हा. आणि बारक्या पोरला आता तिथं नाही. तिच्यापाशी राहते मी. आपला डबा ठोकून उठसाक तिथंच. तिचं आपलं बघत असं महाग पुढे 10-5 रुपये असले नसले देते तर 2 आहेत की त्याच्यात. ते शारदाबाई बी माल देते पासाभर पण काय लागत नाही त्या मालाला. आपण घर करू नयेत ना. याचं तुम्हाला चालू आहे का? मग तुम्ही तुमचे मालक आता हरवले त्याची तुम्ही नोंद केली का पोलीस स्टेशनला कुठं? नाही कमल नाही केली? सुडकून आले तर बालाजीला जाऊ नाही पण आता पोलीस स्टेशन कळवा ना तुम्ही आता. सांगा काय आता ते आला तिकडे ते बारकं पोरग करून चौकशी आला. रामधन